नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजची जी कलाकृती आहे ती अगदी झटपट बनणारी आणि पूर्ण घर सजवणारी अशी आहे. तर बघा, याचा तुम्ही तोरण म्हणून अशा प्रकारे उपयोग करू शकतो, जसं मी या फोटोमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर खिडक्यांना, भिंतींना लावण्यासाठी असे लटकन किंवा वेली आपण यापासून बनवू शकतो सुंदर सुंदर. त्यानंतर कर्टन टाय म्हणून, म्हणजे पडद्याला बांधण्याचे जे आज ट्रेंड निघालेले आहेत ते तुम्ही इथे यूज करू शकता. तर बघा, या फोटोमध्ये जसं ओव्हरऑल पूर्ण जे घर आहे तुम्ही ह्या एका कलाकृतीने तुम्ही हे बनवू शकता. चला तर मग ही कलाकृती कशी बनवायची ते पाहूया. तर बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला एकतर हिरवा कलर लागणार आहे आणि बाकीचे जे फुलं आहेत ते आपण मल्टी कलरचे घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही कोणत्याही एका कलरचं देखील बनवू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला 10 हिरव्या कलरचे मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे जे मोती आहेत ते आपल्याला 5 नंबरचेच घ्यायचे आहेत, कारण हे जे आहे आपण लूप बनवत आहोत. म्हणजे जर तुम्ही तोरण बनवणार असाल तर हे आपल्याला अडकवावं लागेल, बरोबर ना. तर अडकवण्यासाठी म्हणून आपण छोट्या मोत्यांनी लूप बनवतो. तर हे 5 नंबरच्या मोत्यांनी आपल्याला अशा प्रकारे गोल बनवून घ्यायचा आहे आणि या सर्व मोत्यातनं आपल्याला एकदाच अशा प्रकारे सुई काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे गोल आहे ते व्यवस्थित टाईट असं हे बनेल. ठीक आहे. आता बघा, आपलं हे जे लूप आहे ते इथे बनून तयार झालेलं आहे आणि त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं. आता आपल्याला 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे जे मोती आहेत, आता हिरवे मोती असो किंवा पुढचे रंगीत मोती असो, तुम्ही 6 नंबरचे वापरले तरी चालतील. 5 किंवा 6 दोन्हीपैकी कुठलाही एक नंबरचे तुम्ही ओवून घेऊ शकता. त्यानंतर 5 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आणि पहिला जो मोती होता त्या मोत्यातनं वापस आपल्याला सुई बाहेर मागच्या साईडला म्हणजे परत काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आणि बघा, मधला एक मोती सोडून त्याच्यासमोर जो मोती आहे, व्हिडिओमध्ये मी जो दाखवलेला आहे हा मोती, त्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. तर बघा, आपली जी आकृती आहे असं एक आपल्याकडे फूल मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचे जे 5 मोती आहेत गुलाबी कलरचे, ठीक आहे, समोरच्या 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून तो जो 5वा मोती आहे त्या 5व्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची. इथे मी गुलाबी कलर वापरलेला आहे. जसं आपलं जे तोरण आहे ती मी मल्टी कलरचं बनवणार आहे आणि तुम्हाला जर कुठलाही एक कलर बनवायचा असेल तर जो कोणता तुमचा आवडता कलर असेल त्या कलरचे फुलं तुम्ही इथे बनवायचे आहेत. ठीक आहे. तर आपण इथे पहिलं गुलाबी कलरचं फूल बनवत आहोत. 5व्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आपल्याला आता इथे एक पानाचा आकार बनवायचा आहे. त्यासाठी 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. एक मोती मागे करायचा. समोरच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे त्या पानाला असा सुंदर टोक येणार आहे. त्यानंतर 3 हिरव्या कलरचेच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं बघा, आता जो 5व्या नंबरचा मोती होता ना, ज्या मोत्यातनं आपण आता सुई काढली, त्या मोत्यातनं अपोजिट साईडने आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा, अशी आपल्याकडे ही पानाची आकृती भेटणार आहे. आता आपल्याला समोरच्या एका मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे गुलाबी कलरच्या. ठीक आहे. गुलाबी कलरच्या एका मोत्यातनं सुई आपण समोर काढून घेतली. आता आपण काय करणार, तर 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर 5 नवीन कलर, आता लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे. तर 5 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे. पहिला मोती जो होता त्या मोत्यातनं सुई आपल्याला मागच्या दिशेने काढून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, तर 2 लाल कलरचे मोती, जो कोणता कलर तुम्ही घेतला असेल तो कलर, त्या कलरचे मोती इथे ओवून घ्यायचे आणि मधला एक मोती सोडायचा आणि त्याच्या अपोजिटला जो मोती दिसत आहे, जे मी व्हिडिओमध्ये पॉईंट करून दाखवलेला आहे, त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला असं फूल मिळालेलं आहे. आता आपल्याला समोरचे जे गोल 5 मोती आहेत त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, लक्ष द्या, तुम्ही जर इथे 6 नंबरचे मोती यूज करणार असाल तर सगळेच मोती हे 6 नंबरचेच असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 5व्या नंबरच्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे 5व्या नंबरमधनं. त्यानंतर मागच्या वेळीप्रमाणे आता इथे देखील आपल्याला एक छोटंसं पान बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 5 हिरव्या कलरचे मोती ओवायचे. एक मोती मागे करायचा. समोरच्या एका मोत्यातनं सुई समोर काढून घ्यायची आहे.
त्यानंतरनं 3 मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या 5व्या नंबरच्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्याच 5व्या नंबरच्या मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा काढून घ्यायची आहे आणि ह्या लाल कलरच्या फुलाला देखील अशा प्रकारे पान बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. जेव्हा कधी तुम्ही आम्ही दाखवलेली कलाकृती बघत असता त्यावेळी पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि त्यानंतरच ती कलाकृती तुम्ही बनवण्यासाठी हातात घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक पहिलेच आयडिया येईल कोणते कलर्स, कोणते मोती, कशा प्रकारे आहे वगैरे. आता काय करायचं, आता हीच स्टेप आपल्याला रिपीट करत जायचं आहे आणि आता इथे नवनवीन कलर्स तुम्हाला यूज करायचे आहेत जर तुम्ही मल्टी कलर बनवणार असाल. बघा सेम आपल्याला पॅटर्न सेम आपल्याला आता रिपीट करत जायचं जे आपण केलो. ठीक आहे. बघा बरं किती इझी आणि किती झटपट बनणारी अशी ही रांगोळी आहे. देवघरातलं तोरण म्हणून तर ही तोरण खूपच सुंदर दिसणार आहे. एकतर हे मल्टी कलर असल्यामुळे तुम्ही एकदम छान असे व्हायब्रंट कलर्सचा यूज करा. आता बघा इथे आपण ऑरेंज कलरचे जे फूल आहे ते बनवलेलं आहे. सेम तेच केलं. 5 हिरवे मोती ओवले, त्यानंतर समोर 5 ऑरेंज कलरचे मोती ओवले. पहिल्या मोत्यातून सुई मागे काढून घेतली. त्यानंतरनं 2 ऑरेंज कलरचे मोती ओवले आणि तिसरा जो मोती दिसतो अपोजिट साईडला त्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर परत आपण इथे 5 मोत्यातनं सुई फिरवली. 5 मोत्यातनं सुई फिरवल्यावर परत खालच्या साईडला एक पान बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे ना. आलं लक्षात? किती इझी ह्याचं जे प्रोसिजर आहे ते किती इझी आहे बघा. तर अशा प्रकारे हे अगदी बघता म्हणजे जास्त वेळ पण लागणार नाही आणि जास्त मोती पण तुम्हाला लागणार नाहीत. बऱ्याचदा काय होतं ना की आपल्याकडे थोडेसे असे शिल्लक असतात मोती आणि त्याचं काय करावं असा आपल्याला विचार येतो. तर त्यावेळी तुम्ही ही अशी छोटीशी पण क्यूट अशी ही कलाकृती जी आहे ती बनवून त्याचा उपयोग करू शकता. तर बघा इथे आपलं हे तिसरं जे फूल आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला समोर असंच करत जायचं आहे. याच्यासमोर मी पहिले पिवळ्या कलरचं फूल बनवणार आहे, त्यानंतर गुलाबी कलर आणि त्यानंतरनं आपण आता बघूया की याचा उपयोग कसा करायचा आहे. बघा इथे मी गुलाबी कलरच्या फुलापर्यंत बनवलेलं आहे. आता गुलाबी कलरचं पान बनवायचं आहे. ते इथे मी गुलाबी कलरच्या खाली हे पान बनवून घेत आहे. आता बघा ह्याचा आपण पहिला उपयोग पाहणार आहोत कर्टन टाय, म्हणजे जो पडद्याला आपण बांधायचं. तर ते कसं बांधायचं हे आपण याचा पहिला उपयोग पाहणार. तर समजा तुम्ही जर पडद्यासाठी म्हणून बनवणार असाल कर्टन टाय, जे आपण फोटोमध्ये दाखवलेलंच आहे. व्हिडिओच्या शेवटी देखील मी सेपरेट फोटो दाखवलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही पडदा बनवणार असाल, पडद्याचं जे बांधणी आहे ते बनवायची असेल तर तुम्हाला एवढंच जे आहे लांबी पुरेशी असणार आहे. तर शेवट कसा करायचा, 5 हिरवे मोती ओवायचे आणि त्यानंतर 10 हिरवे मोती ओवायचे. म्हणजे शेवटच्या दुसऱ्या साईडला देखील आपल्याला लूप बनवून घ्यायचं. ठीक आहे. तर 10 जे हिरवे मोती होते त्यातला 10 मोती मागे करायचे आणि पहिला जो मोती होता त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि हा जो गोल तयार झालेला आहे ह्या गोलमधनं परत एकदा सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि काय करणार, घट्ट अशी गाठ मारून एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे 5च कलर्स 5च फुलं आपण इथे कधी वापरली, जर आपल्याला हे पडद्यासाठी म्हणजे कर्टन टाय म्हणून यूज करायचं असेल तर. ठीक आहे. पण जर तुम्हाला तोरण म्हणून वापरायचं असेल किंवा जर तुम्हाला वेलबुट्ट्यांची अशी वेल म्हणून वापरायची असेल तर मग तुम्हाला ही जी लांबी आहे ती अजून वाढवत न्यायची आहे. तर बघा पहिला जो आपला उपयोग आहे, पहिले जे आपण ज्याच्यासाठी उपयोग करणार आहोत कर्टन टाय, ते इथे रेडी आहे. आता हे जे दोन्ही एंड्स आहेत ना, 2 गोल आपल्याला भेटलेले आहेत. तर इथे काय करायची, एक ब्लाऊजला बांधण्याची अशी गोल्डन कलरची दोरी भेटते बघा, ती दोरी आणायची आणि अशी दोन्ही एंडमध्ये टाकून त्याने हे बांधून दाखवायचं. सध्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी साधी दोरी तुम्हाला इथे येऊन दाखवलेली आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही याचा बांधून पहिला उपयोग करू शकता. नाही तर मग आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे एक साडी पिन तर असतीच असती. तर बघा अशा प्रकारे ह्या साडी पिनचा उपयोग करून आपण हे दोन्ही जे एंड्स आहेत ते अशा प्रकारे जोडून घेऊ शकतो आणि हे दोन्ही साईडने आपण दाखवू शकतो. साडी पिन जर तुमची खूप सुंदर असेल आणि तुम्हाला ती जर मेन सेंटर पीस ठेवायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे सेंटर पीसला ठेवू शकता. तर हा झाला आपला पहिला उपयोग कर्टन टायचा. आता जर तुम्ही याचं तोरण बनवणार असाल तर आपल्याला ह्याची लांबी नक्कीच वाढवावी लागणार आहे. तर बघा इथे
सेंटरला मी निळ्या कलरचं फूल बनवलं. त्यानंतर जसे फूल आपण बनवत गेलो त्याच उलटा पॅटर्नने बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जेवढं तुम्हाला लांब हवं असेल तेवढं लांब हे बनवून घ्यायचं. आता दुसरा उपयोग याचा आपण असा महिरप, समई महिरप म्हणून करू शकतो. याच्या सेंटरला समई किंवा ताट वगैरे ठेवून त्याप्रकारे देखील आपण याला डेकोरेट करू शकतो. ठीक आहे. तर हे जेवढं लांब तुम्हाला हवं असेल तेवढं लांब तुम्ही हे बनवून घेऊ शकता. त्यानंतर याला सरळ अशा पट्टीमध्ये ठेवून तुम्ही वेल बुट्टीसारखं याला भिंतीला लटकवून किंवा खिडक्यांना लटकवून देखील याचा उपयोग करू शकतो. जसं की मी फोटोमध्ये शेवटी दाखवणारच आहे. त्यानंतर तुम्ही चौरंग महिरप म्हणून देखील याचा उपयोग करू शकता. तर सरळ, कारण ही पट्टी आपली सरळच होणार आहे, तर बॉर्डर रांगोळी किंवा चौरंग महिरप म्हणून याचा सुरेख उपयोग तुम्ही करू शकता. आता बघा, हे असे दाराला पडदा म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता. त्यानंतर दाराला तोरण किंवा देवघरासाठी तोरण म्हणून याचा उपयोग करू शकता किंवा मग अशा प्रकारे कर्टन टाय म्हणून तुम्ही उपयोग करू शकता. तर असे वेगवेगळे उपयोगी असलेले हे जे महिरप आहे किंवा एक तोरण म्हणा, वेल म्हणा, हे बनून तयार झालेले आहे. तर तुम्ही याचा उपयोग कसा करणार आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.